स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व दिवस क्रमांक दुसरा क्वालिफायरची मॅच पहिला बॉल आपण पाहतोय ऑन ड्राइव्ह करताना पाहायला मिळाला। त्याच वेळेला आपण पाहतोय मिडऑफचा खेळाडू होता विघानाला बॉलला अडवलं गेलं एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट करताना पाहायला मिळाली। टीमच्या खात्यामध्ये सोडल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळते। एका साईडला आकृती 11 रेपोली हा संघ राकेशची आवाज यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना। त्याचबरोबर आपण पाहतोय दुसऱ्या साईडला विचार केला तर मग श्लोकवेद रायटर्स राजवली म्हणजेच मधुदादा अर्बन शिवाजीदादा अर्बन यांच्या मालकीचा संघ पांडुरंग दादा अर्बन यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। शेवटची मॅच आहे, क्वालिफायरची मॅच आहे। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संकेत अर्बन मॅन फ्रॉम राजवली आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ते म्हणजे विकास दिगे मॅन फ्रॉम इंदापूर। ओहो यावेळी आपण पाहतोय चांगला टप्पावरती बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळाले। शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिला चालू आहे। P1 षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। सुशील डाकवळ चांगली कामगिरी केली आहे। गोलंदाजी करत असताना विकेट मिळवले आहेत परंतु आघाडीची जोडी ही आपला डेंजरस पाहायला मिळाले त्यामुळे चांगली बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। हा ट्रॅक होता यावेळेला स्विंग केले बॅटला बॉलला पाठवून दिलाय वर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। या इनिंग मधील पहिला मॅक्सिमम षटकार। टीमची धावसंख्या पाहते पायामध्ये म्हणजे जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती। 3 बॉलचा खेळ अद्यापर्यंत झालाय। षटकात आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल। ओहो यावेळेला उलटा घ्यायचं होता त्याही वेळेला फटका फसलाय। विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावा घेतल्यानंतर आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे येण्याआधीच तिथे विकास दिगे यांनी खेळपट्टी सोडली आहे आणि पहिला धक्का इथून पुढे आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल। विकेटचं बदल करायची आहे त्यामुळे इतका वेळ आपण घेऊ नका। मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन जे नेक्स्ट कोणी बॅटर असेल ते आपण सज्ज राहायचंय। चला त्वरित या विनंती असणारे आपण इतका वेळ घ्यायचा नाहीये। विकेट येताना पाहायला मिळाली ते म्हणजे विकास दिगे आपल्याला मैदानाच्या बाहेर 3 बॉल वैयक्तिक खेळले 6 धावांनी बनवल्या आणि मैदानाच्या बाहेर गेले। न्यू बॅटर मैदानाच्या आत फार मोठी पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी या शेवटच्या मॅच मध्ये करावी लागणार आहे। टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 7 या आकड्यावरती टीमची धावसंख्या। षटकातील पुढचा बॉल राईटच्या मोड विकेटने ओहो यावेळी आपण पाहतोय टप्पा पडला तर उसळी कमी घेतली आहे। डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आणखीन एक डॉट बॉल चांगल्या टप्पावरती गोलंदाजी करता पाहायला मिळतोय। एक संघ लगातारचे 2 मॅच विजयी होऊन इथे आलेत। एक संघ आपण पाहतोय 2 मॅच जिंकलेत परंतु 1 मॅच हारून ते इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात त्यामुळे ही मॅच जिंकणे क्वालिफायरची मॅच फार महत्वाचा असणार आहे। सुपर 6चा प्रवास हो याही वेळेला आपण पाहतोय गोलवर टप्प्याचा ओव्हर पिच बॉल पाहायला मिळाला तोही विकेट किपरच्या हातामध्ये। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला इथून पुढे येईल संबोधतात। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या इथं बघत पाहायला मिळते म्हणजे 7-1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे। आकृती 11 रेपोली आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्यालाच बॅटिंग करायची आहे त्यामुळे तुम्ही वेळ फार खर्च करू नका याकडे जास्तीचं लक्ष द्या आणि लवकरात लवकर मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे। टीमची धावसंख्या 7 पाहतोय 5 षटकांची लढत आहे त्यामुळे इथून पुढे धावा बनवणं हे फार गरजेचं असणार आहे। मागची मॅच आपण पाहिली 5 षटकामध्ये धावा बनवल्या म्हणजे 63 धावसंख्येचा पाठलाग
बॅटला केला जवळपास 25 बॉल मध्ये, त्यामुळे इथून पुढे धावा बनवणं स्लोक वेज फायटर्स राजवली या संघाला धावा बनवणं फार गरजेचं असणार आहे. संकेत अर्बन स्ट्रायकिंगला बाम आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रोहित डेबे ओसरगड गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. पहिला बॉल पाहतोय, बरेच सफल झाले. ऑन साइडला खेचायचं होतं परंतु त्याही पलीकडे पाहतोय स्ट्रोक तितकासा एक्झिक्यूट झाला नव्हता आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये एक क्विक सिंगल घ्यायची होती. अनिकेत भोगले यांचा कॉल होता, एक सिंगल तिथे घेतली आहे. टीमच्या खात्यामध्ये एक धाव सोडल्यानंतर टीमची धावसंख्या एकदा पकोती पायामध्ये जाऊन पोहोचली म्हणजे 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. टीमची धावा एक राजौली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, एक नेलून गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. निमित्त म्हणजे मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळतायत, मोठी स्पर्धा. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर यावेळेला किच के मार आहे, बॉलला फाटून दिलाय डीप बिलकुल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा मॅक्सिमम षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या पकोती पायामध्ये जाऊन पोहोचली म्हणजे 14 या आकड्यावरती 14 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अनिकेतने आता वार करायला सुरुवात केली आहे समोरच्या टीम वरती. पुढचा बॉल ओहो, याही वेळेला आपण पाहतोय लेगशिपला हिट करायचं होतं परंतु त्याही वेळेला आपण पाहतोय पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इथं बाण मिळतोय. अतिरिक्त धाव इथून पुढे जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या इथं पकोती पायामध्ये जाऊन पोहोचते म्हणजे 15 या आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या पाहतोय. 15ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. दुसरा षटक चालू आहे, शेवटची मॅच क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. पुढचा बॉल सोलो टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर शोधून काढायचं होतं, काही वेळेला आपण पाहतोय 30 मध्ये बॉल अडवला गेलाय आणि काही पलीकडे एक सिंगल काही वेळेला येताना पाहायला मिळाली. 16 धावा दबाव गवती आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, पहिला इनिंगचा डाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवाव्या लागतील, समोरच्या टीमकडे चांगले बॅटर आहेत. त्यावेळी आपण पाहतोय स्कोरकडे खेळूया, तिथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. बॉल वेगानं आता सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. चुकीला माफी नाहीये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या इथं पकोती पायामध्ये जाऊन पोहोचली म्हणजे 20 या आकड्यावरती 20 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. संकेत अर्बनच्या बॅट मधून तो चौकार आलाय. टीमचे कॅप्टन आहेत. पुढचा बॉल याही वेळेला सफल झाली, आडव्या बॅटने केलेला फटका खेळाडू येतोय. वाह, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. अगदी आजच्या दिवसामधील ही दुसरी कॅच आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे दर्जेदार A1 क्वालिटीची कॅच मैदानाच्या आतमध्ये. ओंकार चांबरे तिथे होते आणि चांगल्या पद्धतीची कॅच याही वेळेला कंप्लीट केली आहे. कॅच ऑफ द मॅच संकेत अर्बन. इथून पुढे मैदानाच्या बाहेर
चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. यस, ऑन फील्ड डिसिजन आपला काय असेल तो आता तुम्ही आमच्यापर्यंत कृपया करून पोहोचवा. तिथे आपल्याला थोडीशी लाईन दिसते, क्लिअर होत नाहीये. पंच आता इथे असतील आणि ते डिसिजन येस 1 बाउन्स सी मारायच्या पार हा चौकार असणार आहे. चौकारच्या मदतीने टीमची धाव संख्या ही पुढे जाईल. धाव पकडते ती म्हणजे जाऊन पोहोचले 25 आकड्यावरती 25. सगळे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर गर 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 वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने हा लेग कटर पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले. मनोज शिर्के बाउंड ट्रॅक वरती. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी बंटीला काही समजत नाहीये. डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेणारा हातखंडा असलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 डॉट बॉल आलेत बॅक टू बॅकचे. बंटीकडे यांच्याकडे पॉवर आहे, परंतु पाट बॉलचं कनेक्शन होणं फार गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल. याही वेळेला फसवलंय, थांबवलंय आणि कोणतीही धाव देत नाहीये. तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. टीमची धाव संख्या थांबली ती म्हणजे 25 आकड्यावरती 25. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. हॅलो, लोबो फुलटा सप्ला पाहायला अलॉंग द बॅट. याही वेळेला बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळते आणि टीमची धाव संख्या 26 आकड्यावरती. तिसरा षटक इथून पुढे येईल समाप्त. चला, विनंती असताना थोडीशी आपण घाई करायची. 18 बॉलचं इथून पुढे आलाय संपुष्टात आणि त्यानंतर आपण पाहतोय टीमची धाव संख्या 26 आकड्यावरती 26. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला आकृती 11 रेपोली, एका साईडला स्लोगवेथ फायटर राजवली. आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. त्यांची धाव संख्या 26. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. श्रेयस ताळवी मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो. 1 विकेट त्यांनी मिळवली होती आणि आता षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी ते सज्ज झालेत. समोर आपण पाहतोय बंटी. पहिला बॉल होता. त्याही वेळेला आपण पाहतोय बॅटची कडा घेतली आणि बॉल तिथे थांबताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. बंटी यावेळेला या स्पर्धेमध्ये थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळते. बंटीकडे बरीच क्षमता आहे, परंतु आज कुठेतरी थोडंसं स्ट्रगल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 3 डॉट बॉल त्याने फेस केले त्या इनिंग मध्ये. पुढचा बॉल. लो बॉल सुद्धा बॅटने खेळीला फटका फसलाय. त्याच तिथे आपला ड्रॉप होताना पाहायला मिळते. एक धाव घेतली गेली आहे आणि इथून पुढे आता एकाच धावेवरती आपल्याला थांबवताना पाहायला मिळेल. ताकद थोडीशी कमी पडली. टायमिंग तितकंच प्रॉपर नव्हतं. टीमच्या खात्यामध्ये टीमची धाव संख्या 27 आकड्यावरती 27. 27वा पाहायला मिळते. 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. गणेश लहाने आता अटॅकिंगला पाहायला मिळतील. पहिला बॉल ते फेस करतील या इनिंग मधला. पुढचा बॉल. हो, याही वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धाव संख्या ही दबावामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे 28 आकड्यावरती 28. 28 धावा त्या दबावामध्ये पाहायला मिळतात. श्रेयस ताळवी 2 बॉलमध्ये 2 धावा त्याने खर्च केला राईट मोठ्या विकेटने. हा पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय अँगल क्रिएट करत बॉल बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली राहिली आहे. 2 धावा फक्त खर्च केल्या. 3 बॉल त्याने अद्यापर्यंत हाताळलेत. बॅटिंगही चांगली केली होती मागच्या मॅच मध्ये. त्यावेळेला आता गोलंदाजीवरती जबाबदारी आणि काही वेळेला चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला हाफ ट्रॅकर होता. बॅट आधी बॉलला थोडंसं पाहायला मिळेल. लेट येताना पाहायला मिळाला. चेंज ऑफ द पेस थोडीशी गती कमी केली होती या बॉलमध्ये आणि त्याचाच कुठेतरी फायदा गोलंदाजाला मिळतोय. आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. टीमची धाव संख्या थांबली 28. इथून पुढे प्रहार करावे लागतील. आक्रमकता दाखवावी लागेल.
खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला स्ट्रेट डाऊन जाऊन खेळला फटका सीमारेषेच्या पलीकडे आउटस्टँडिंग स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर षटकार. पायामध्ये जाऊन पकडली ती म्हणजे 34 आकड्यावरती 34. 5 बॉलचा खेळ अद्याप मध्ये झाला. षटक क्रमांक 14 चालू आहे. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. याही वेळेला गोलात टाकला होता. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे का ते पाहावं लागणार आहे. खेळाडू येतोय आणि चांगल्या पद्धतीची कॅच तिथे कंप्लीट केली गेली. गणेश इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. षटक क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर विकेटचं बदल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुमित आवत मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय बंटी अजूनही आहे. थोडेसे स्ट्रगल करतात. चौकाराच्या बॅटमध्ये जरूर आलाय परंतु 4 डॉट बॉल ते खेळलेत आणि त्याचबरोबर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर अर्बन बॅटिंग एंडवरती पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला बंटी. पहिला बॉल होता. बंटीची पॉवर पाहायला मिळाली. यावेळेला बंटी थांबणार नाहीये. पॉवरफुल स्ट्रोक बंटीच्या बॅट मधून दमदार षटकार. संख्या दाखवते पाहायला मिळते म्हणजे 40 आकड्यावरती. बंटी मागच्या काही बॉल वरती शांत होते परंतु त्यांच्यामध्ये बरीचशी ताकद आहे आणि ताकदीचा वापर करून बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. टीमची धावसंख्या 40 आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. सुमित आवत मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. पुढचा बॉल वेळा आपण पाहतोय शरीर रस्ती बाजून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव. इथून पुढे आता सुमित वरती प्रेशर क्रिएट केलं गेलंय. पहिल्या बॉल वरती षटकारानंतर कुठेतरी बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न बंटी यांचं माहिती आहे. आता इथून पुढे धावा बनवणं फार गरजेचं आहे. 41वा टीमची धावसंख्या पाहतोय. ओहो यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी अधिक उसळी घेणारा बॉल अनइव्हन बाउन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बंटी यांनी एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं की इतका बाउन्स होईल परंतु त्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. पुढचा बॉल कायच्या मोड विकेटने. याही वेळा आक्रमण करायचं होतं. बॉल बराच काळावेमध्ये गेलाय. खेळाडू येतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न कॉलिंग तिथे नव्हती तरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे कॅच कंप्लीट केली गेली आहे आणि इथून पुढे मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते म्हणजे धक्का क्रमांक आपण पाहतोय 6वा. बंटी चालके मैदानाच्या बाहेर. आठव्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आपल्याला येताना पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पुढचा बॉल लो व फुलटस होता. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. फटका तिथे बसलाय. ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि अगदी पहिल्या बॉल वरती आल्या पावली मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 7वा. इथून पुढे बाद.
43 धावसंख्येचा 43 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. संध्याकाळची सत्र पहिल्या दिवसामध्ये पहिला संघ सुपर 6 मध्ये जाताना पाहायला मिळाला तो म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर, उदय शेठ डाळ आणि त्याचबरोबर तुषारजी रसाळ यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दिवस क्रमांक 1 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. संघाचे कॅप्टन सुमेश माडिक आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आज दिवस क्रमांक दुसरा आहे. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय एका साईडला आकृती 11 रेपोली म्हणजे राकेशची आवाज यांच्या मालकीचा संघ क्वालिफाय होईल की आपण पाहतोय ते म्हणजे श्लोकवेद फायटर राजीवली, मधुकर दादा अर्बन, पांडुरंग दादा अर्बन आणि शिवाजी दादा अर्बन यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्वालिफाय होईल. ते आता पाहायचं आपल्याला. जिथे 30 मध्ये धावा बनवायच्या 43. एका साईडला कॅप्टन संकेत अर्बन, एका साईडला कॅप्टन म्हणजे सुशील डाकवळ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. राहुल तामणकर लिबी गावाला बिलॉंग करणारे खेळाडू इंदापूर विभागामध्ये, त्याचबरोबर एका साईडला पाहतो म्हणजे रुपेश कदम लोणेरे विभागामध्ये रेपोली गावाला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी लहाने सुरव गावाला बिलॉंग करणारे गणेश लहाने. 30 बॉल 43 धावसंख्येची गरज. ओहो पहिला बॉल आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. धावा माहिती आहेत गणेशला नाही आहेत, त्यामुळे कुठेतरी धावा आता कमी द्याव्या लागतील. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळावे लागतील. परंतु समोर राहुल दामनकर आहेत. लो व फुल टॉस पार मिळाला. काही वेळेला अक्रॉस द लाईन पॅडल स्वीप करायचं होतं, परंतु बॅट बॉलचं करेक्शन तिथे झालं नाहीये. आणि सुरुवात आता जर पाहायला गेलं ना तर श्लोकेत फायटर राजीवली त्या संघाची ही चांगली झाली आहे, जिथे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. आता इथून पुढे कशा पद्धतीची गोलंदाजी होईल, कशा पद्धतीची फलंदाजी होईल तेही पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक पहिलं पाहतोय. मॅटनरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं चालू आहे. ओहो यावेळेला आक्रमण, यावेळेला बॉल थांबणार नाहीये. आठवाने टोला राहुल तामणकरच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. सिक्सर येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 6 ने इथे पुढे जाताना पाहायला मिळेल. संघाचं अकाउंट इथे ओपन झालंय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला हात ट्रॅकर होता, फक्त दिशेचं काम केले. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होते वेगानं अलॉंग द विथ कार्पेट. दन 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 करत सीमारेषेच्या पार चौकार. आता इथून पुढे टीमची धावसंख्या 10 पाहतोय, म्हणजे इथूनही 33 धावसंख्येची गरज आहे. बॅट करावं लागणार आहे, विकेट आता मिळावं लागणार आहे. अन्यथा हा सामना अगदी सहजरित्या जिंकताना पाहायला मिळेल. लो व बुलटॉस काही वेळेला आपल्या बॅटने केलेला फटका, तिथे खेळाडू नाहीये. वेगानं बॉल सीमारेषेचा पार पार पार. हा चौकार. बॉल थँक्यू. दमदार सुरुवात झाली आहे. 43 धावसंख्येचा फक्त पाठलाग करायचा. टीमची धावसंख्या बाजूची म्हणजे 14. याकडे वरती 14 रन. होलवर टप्प्याचा बॉल ओव्हर पिच. टप्प्यात आला की कार्यक्रम. राहुल तामणकरच्या बॅट मधून हा दुसरा दमदार षटकार. त्रेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे आता 20 धावा धाबावरती. इथून पुढे 23 ची गरज असणार आहे. बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 24. सामना अगदी सोपा करून ठेवलाय. 24 मध्ये 23 तिथे वाचवायचे आहेत लोकवेद फायटर राजीवली या संघाला. तर दुसऱ्या संघाला अगदी 24 मध्ये फक्त धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 23. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती निलगुण गावाला बिलॉंग करणारे खेळाडू अनिकेत गुगले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. समोर रुपेश कदम बट्टे बॉय
चांगला गिफ्ट आपल्या टीमला देताना पाहायला मिळेल संपूर्ण दिवसभरामध्ये. परंतु ही मॅच फार महत्वाची असणार आहे. षटकातील पुढचा बॉल, टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर आक्रमण करायचं होतं परंतु बॅटबॉलचं कनेक्शन तिथे होत नाहीये आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. अशाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनिकेत गुगले बाउंड ट्रॅक वरती 23 मध्ये, इथून पुढे 23 ची गरज आहे. पुढचा बॉल अप ट्रॅकर एवढा बॅकवर्ड पंच पाहायला मिळतोय. पंच मध्ये तितकीची ताकद नव्हती. खेळाडू तिथे वेगानं आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळेल. स्ट्राईक तिथे रुटली झाली आहे. रुपेश यांना देखील माहिती आहे आता राहुल तामनकर देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतात. त्यांनाही स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं असणार आहे आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. टीमची धावसंख्या पण बाद होती म्हणजे 21. इथून पुढे 22 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज. शेवटची मॅच, क्वालिफायरची मॅच क्रमांक 6 आपण पाहतोय. सुपर 6चा प्रवास इथून पुढे गाठायचा आहे. एका साईडला आपण पाहतोय अक्रोती 11 रेपोली, एका साईडला स्लोकवेद फायटर राजीवली. आज संघ मैदानाच्या आतमध्ये शेवटची मॅच खेळत आहेत. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा भव्य आणि दिव्य पर्व पाहतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात आपण करूयात. षटकातील आपण पाहतोय म्हणजे पुढचा बॉल. हो याही वेळेला आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल येताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. गणेश लहानेने पहिल्या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च केल्या. 2 षटकात 2 चौकार त्याच्या मदतीतून खर्च करता पाहायला मिळाल्या आणि ती कुठेतरी जमायची बाब राहिली नव्हती. कारण का फक्त धावा 43 बनवायच्या होत्या आणि 43 बनवत असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय हलक्यात फक्त ग्लान्स केले, ढकलून काढले बॉलला. मिडॉनचा खेळाडू आले तिथे एक सिंगल याही वेळेला आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पण पाहतोय म्हणजे 22. याकडे वरती आपण पाहतोय. इथून पुढे 21 ची गरज आहे आणि चांगले सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यांना माहिती आहे मोठ्या फटक्यांची इतकी गरज नाहीये आणि त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परंतु इथून पुढे कमबॅक करावं लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल, गोलवर टप्पाचा बॉल ओव्हर पिच होता. जेवढी ताकद होती तेवढी ताकद या बॉल वरती झोकली आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पडवलं. 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. येसा चौकार आहे. 1 बाउन्स आपल्याला सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौकार आला आणि टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 26 आकड्यावरती 26 धावा. दबावती पाहा माहिती आहे. चौकार आलाय. अनिकेत वरती देखील आता हल्ला इथून पुढे चढवला गेलाय. 26 दबावती पाहा मिळत आहेत. अजूनही या मॅच मध्ये 17 ची गरज असणार आहे. षटक क्रमांक अद्याप 200 झालं. 5 बॉलचा खेळ इथून पुढे झालाय. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. अनिकेत बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतील. समोर आहेत रुपेश कदम. आज चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आहे. संपूर्ण दिवस त्यांच्या नावावरती राहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल आपण पाहतोय. ओहो याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. कोलवट टप्प्याचा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 इथून पुढे आले. संभूच्या टीमची धावसंख्या आता बघतो पाहायला मिळते ती म्हणजे 28 आकड्यावरती. इथून पुढे गरज असणार आहे ती म्हणजे जिंकण्यासाठी आपण पाहतोय 15 धावसंख्येची गरज. बॉलचा खेळ बाकी असणार तो म्हणजे 18 बॉल 15 ची गरज. या आपण ऐकूया छोटासा ब्रेक.
16 बनवायचे बॅटिंग इनवरती आपल्या पायामध्ये पुन्हा एकदा रुपेश घेतो बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढचा बॉल ओहो यावेळेला बॅकफुट पंच पाहायला मिळतोय खेळाडू तिथे आहेत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला येताना पाहायला मिळेल बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय कोयना वसत गावाला बिलॉंग करणारे सचिन कदम उर्फ दादू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 17 मध्ये त्यांना 15 वाचवायचे आहेत आणि समोर विध्वंसक फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय अनिकेत तिथे आहेत याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल टीमची धावसंख्या आता पाहतो पाहायला मिळते म्हणजे 29 या आकड्यावरती 14 ची गरज अजूनही असणार आहे बॉलचा खेळ बाकी असणार आहे 16 एकही विकेट मैदानाच्या बाहेर गेली नाहीये आघाडीची जोडी अजूनही मैदानामध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळते ओहो याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय त्याही पलीकडे पण पाहतोय बॅट बॉलचं कनेक्शन होत नाहीये लेग पायच्या सुरूमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते म्हणजे इथूनही मॅच मध्ये टीम श्लोक फायटर्स राजीवली संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करू शकतो हेही आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या 30 इथून पुढे 13 ची गरज आहे बॉल सगळे बाकी 15 या वेळा आपण पाहतोय आक्रमण केलंय बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय षटकार थँक्यू षटकाराला टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढून काढणार आज षटकार पाहायला मिळाला पुढचा बॉल याही वेळेला आक्रमण करायचं होतं परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये तिथे खेळाडू नाहीये बॅकिंग एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल्स झाला आणि याही वेळेला आपण पाहतोय षटकारानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि टीमची धावसंख्येला पुढे पोहोचवलं ते म्हणजे 37 या आकड्यावरती इथून पुढे 6 ची गरज आहे षटक क्रमांक 3 चालू आहे अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी असणार आहे म्हणजे 13 बॉल तिथे बाकी असणार आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज समोर रुपेश कदम विजयी षटकार येईल का यस आपला पाहायला मिळतोय विजयी षटकार आणि अशा पद्धतीने टीम आकृती 11 रेपोली टॉप 6 मध्ये सुपर 6 मध्ये प्रवेश निश्चित करताना पाहायला मिळतोय वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन यस